माते आशीर्वाद देते. मातेची तब्येत बिघडली. यानंतर जर मला असं वाटलं की ठीक आहे आपण मॅनेज केलं चांगलं व्यवस्थित, बाकी आपण राईडच्या वगैरे ट्रिप ज्या असतात, राईड्स वगैरे असतात, बाईक राईड्स, त्या स्वतःच मॅनेज करतो. बाकी ही ट्रिप मी पहिल्यांदा मॅनेज करतो. बघूया कसं होतंय. जर तुम्हाला ट्रिप आवडली तर मग तुम्हाला पण मी घेऊन जाईन. तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. अरे बाबा मागली ना, नखरं बोलतोय. बोललो तर बोललो. कवा नखरं केलं? ये बाबा नाही लाईव्ह भांडा. तर तुम्ही इथे बघू शकता भांडण चालू आहे. तुम्ही एक काम कर, बिस्किटचा पुडा काढ, नंतर भांडा. ऋतिक दे ना थोडं चहा. हे चालले तुझा बाई नुसता खायला चहा दे थोडसा. जे दे. बाई थांब तुला तिथं. पक्का चहा पिऊ नको, डायबिटीज बी होईल तू ऋतिकला. तुला जे शुभ शुभ बोल ना. मला बोललो तुला बोललो ऋतिक पाटील यांच्या डिमांडनुसार तरी मी साफ नाही नाही होत. अरे आत्महत्या मागली ती काच. किती वेळ झोपायचं आपलं सांगा. मग तिला काही गरज होती खाली? अरे पण नाही जे काय ते. करू बघा कापूस उडून काका घ्या ना, बोला काही. काका ए बाई हे नको अशी. काय केला? हिने चप्पल चादरी बनी. चादरी. अरे निम्यांची चप्पल यार, असं नको करू तो. पोपट पाय. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आता आमची एक नवीन ट्रिप चालू झालेली आहे. मी निघालोय अमरनाथसाठी. मला गेल्या 2-3 वर्षापासून बाबा अमरनाथला जायचं होतं. फायनली या वर्षी आपण निघालोय. आजची तारीख आहे 4 जुलै आणि आपलं दर्शन आहे 9 जुलैचं. 3 जुलैला दर्शन चालू झाले ना, आपल्याला 9 जुलैला लगेच दर्शन भेटलंय. रजिस्ट्रेशन वगैरे झालंय. चला आपण ट्रिपला निघायच्या आधी पूजा करूया. पूजा करून घरातून निघूया. तिथं कुठे गेले पेटवाला? माझीच होती बाकी. तिकडे दर्शन घेतल्यावर इकडे पण दर्शन घे. दर महिन्यात काय जावाचं असलं ना की पाया पडून घ्यावं लागेल. आशीर्वाद दे, आशीर्वाद. माते आशीर्वाद देते. मातेची तब्येत बिघडली. आपला बाबा अमरनाथचा प्रवास करायचा पप्पा. दरवाजात नाही तर भेट आली. चला आपला बाबा अमरनाथ साठीचा प्रवास आजपासून चालू होतोय. आणि ही जी जर्नी असेल ती मी स्वतःच प्लॅन केलेली आहे. याच्यामध्ये ट्रेनच्या बुकिंग पासून जर्नीची प्लॅनिंग, आयटनरी, हॉटेल बुकिंग्स, जेवणाचं मेन्यू सगळं मीच डिसाईड केलंय.
थोडीशी हेल्प घेतली यांची, पण ती पण कामापुरती. तर चला, जर्नी कशी वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा. पूर्ण जर्नी बघा माझ्यासोबत. बॅकपॅक इथे रेडी आहे. एवढीशी कसली मोठी आहे ती? 2 ट्रॉली बॅग आहेत. कसली मोठी माहिती आहे का तुला? पकडी. ये भानुमति का पेटारा है, इसमें बहुत कुछ रहता है. ती पॅक होले बापू कसे होते? अजून बघायचे बाकी आहे. काही पण करायला की ती खांद्यावरच. काय गं मम्मी? खांद्यावरच घ्यायला लागते. ट्रॉली बॅग कशी चालली आपल्या हाताने घेऊन चालवीत मग या स्टेशनला ते स्टेशनवर दावाचा बिंदास. तुला इथं पण सपोर्ट ना एक्स्ट्रा. पण ते वजन लागतेच ना शेवटी. तू थोडासा पोटाच्या मुलं दाबतील. ही बॅग त्याच्यामध्ये माझे गॅजेट्स आहेत. ती तिथं ऋतिकच्या खांद्यावर त्याची ट्रॉली बॅग आहे. चला आपण हा ते बाईकचे आहेत, रायडिंगचं ते नको. चला आपला प्रवास चालू करूया आजपासून. बाय बाय. बाय. एक माझा हात माझ्या नवऱ्याचा हात. बाय. दोन्हीचे पैसे पण दे ना. काय काय द्या. चल नको नको. चला आपण जाऊया. गाडी आलेली आहे. चला आपली कॅब आलेली आहे. 4 जुलै ते 11 जुलैची ट्रेन आहे अमृतसरवरून. ती सोडणार 12 जुलैला. म्हणजे हा असा आपला 4 नाही मानकुलीवरून 4 जुलै ते 12 जुलैपर्यंतचा आपला हा अमरनाथचा प्रवास असेल. आणि ही ट्रिप मी स्वतःच प्लॅन केलेली आहे. चला आपण बघूया कोणाचा फोन आहे. बघूया आपण कसं होत आहे. हॅलो. ट्रिपची मॅनेजमेंट सगळं मी करतोय. बाकी तुम्हाला पण जर यानंतर जर मला असं वाटलं की ठीक आहे आपण मॅनेज केलं चांगलं व्यवस्थित. बाकी आपण राईडच्या वगैरे ट्रिप ज्या असतात, राईड्स वगैरे असतात, बाईक राईड्स, त्या स्वतःच मॅनेज करतो. बाकी ही ट्रिप मी पहिल्यांदा मॅनेज करतो. बघूया कसं होतंय. जर तुम्हाला ट्रिप आवडली तर मग तुम्हाला पण मी घेऊन जाईन. तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. शनिवार आहे आणि जर्नी स्टार्ट करायच्या आधी आपण मंदिरात आलोय. रोनाल्डो मॅच जिंकायसाठी गेले. चला आता आपला प्रवास चालू झाला आणि सोबत ऋतिक भेटलाय. ऋतिक हॅपी जर्नी. थँक्स. ची बाबा अमरनाथची जर्नी चालू झालेली आहे. काही वेळातच आपण बँड्रा स्टेशनला पोहोचूया. तिकडे बाकीच्या मेंबर्सना भेटू आपण. मी पोहोचलो स्टेशनला. चल कुठे. चला आम्ही पोहोचलो आता मणीनगर गुजरात मध्ये आले. रोनाल्डो आम्ही उतरल्या ट्रेन मध्ये बसल्यापासून ब्लॉग घेतला नाही, कारण आम्ही रात्रभर बघत जागत होतो आणि आल्यावर मग झोपून गेलेलो. गणेश शेठ लय थकले होते गणेश शेठ. चला आपण गुजरात मध्ये मणीनगरला आहोत आणि आता टाइम झालाय रात्रीच्या 8:38. मांजर तुला पण दिसते का ती वरती ती ब्ल्यू बोर्डाजवळ जागा ती यार ती बघ समोर. तुला दिसते ना. मग ठीक आहे. तर चला काय बोलतो. आमची ट्रेन ऍक्च्युली 4-4.5 तास लेट झाली आहे, कारण वापीमध्येच आम्ही 2.5 तास लेट पोचलेलो. बघूया आता आपला प्रवास चालू झालेला आहे. परत सोबत आपल्या गणेश शेठ रोनाल्डो. चला आमची आता दुसऱ्या दिवशीची दुपार म्हणजे आमची सकाळ झाली आहे आणि आम्ही आता उठलोय. हो हा का. आणि इकडे आपल्यासोबत बदलापूरचे काका पण आहेत, ते पण आपल्यासोबत अमरनाथला असतील.
चांगला आहेस तसा मित्रा तू. नाम तर सुनाव का. रोनाल्डो. आणि ताई नाही आलेत कोथिंबीर वड्या कालच्या उरलेल्या आम्ही खातोय आता. तुम्ही नाही जेवत का? अच्छा हा. आणि आम्ही जेव्हा झोपलेलो तेव्हा आमचे हे 2 मेंबर उठून नाश्ता करून मोकळे. नाही ती नाही, ती बोलते मिळून खाकरा खाल्ला. हा खाकरा नाश्ता नाही गेला तो खाकरा. हा आणि आम्ही काल ब्लॉग मध्ये दाखवलं नाही. अजून आम्ही दोघं, मी, ऋतिक द रोनाल्डो, भिवंडीचा रोनाल्डो आणि अजून 3 जणी आहेत. दाखवू तुम्हाला फ्रेश झाल्यावर दाखवतो. कशा दिसल्या तुम्ही थोड्या तव्या. गरमी एवढी खराब होणार. काल 2 टाइम बरोबर जेवला तेव्हा काही बोलला नाही. हे आता दाखवू का तुम्हाला ब्लॉग मध्ये जेवायला बसल्या पण अवतारा बरोबर नाही तुमचा. एक ब्रिटिश इंडिया नाही खरीच नको. का भाई यावेळी 3 आहे. आम्ही आता जेवू आणि आमचं जेवण झालं की आम्ही तिथं भजनात सामील होऊ. जायचं ना नंतर आम्ही फरमाईश पण करतो. कृष्णा रोनाल्डो. चला आमचा प्रवास चालू आहे आणि हॅलो सुलुलू. हा सुलुलू. मारी ना लय भारी फोन. बाबा केबल दाखव. ती तुटक दाखव. ऑपरेशन प्लस मायनस. काकांचा फोन आहे का? एकदम पद्धतशीर फोन आहे. चला आम्ही आज आमचा प्रवास ट्रेन मध्ये संपतोय. बघला का काय स्वतःने चुप आहे. कबुली दिली नाही, की तुझ्या sorry, आयडेंटिटी तो- स्टॉप तो- केलेला. नाही तुम्ही बदलेला स्टोरीला काही नाही टिकलेलं ना आता बघला. अरे ब्लॉग चल रहा है भाई, मैं गाली नहीं दे सकता. म्हणजे family किती दिसते. पोरींचं हा आमचा प्रवास आज ट्रेन मधला संपेल. काल आम्ही जे एन्जॉय केलंय कालचा दिवस एन्जॉय केलाय. गरीब अंबानी पंबानी. चला फायनली याच्यानंतर आमचं सर्व सुरळीत असेल. काल थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग आज आम्ही उतरू कटराला, नाही जम्मू तावीला. जम्मू तावीवरून मग आज रात्रीच आपण दर्शनाचा प्रयत्न करतोय. बघूया कसं काय होतंय. पुढे कंटिन्यू बघत राहा. आज तक कॅमेरामॅन अंबानी के साथ. त्याचं नाव काय ते? चांद नाव. चांद. बोलो चाय बोलो ते अंकल कुठे गेलं? चाय बोलो चाय बोलो. चाय. काकांदेच पहिले उचला तुम्ही. हॅलो म्हणजे कसा मस्ती बोलला तर टेन्शन नाही. बोलो चाय बोलो. मला चार्जिंगला लावता त्याचा. चल रे चार्जिंग फोन लाव ना सर. मी जातो. माराल तुम्हाला काय बसून देतो काय येणार नाही. अरे तू चहा घेऊन गेला. अरे मी काय बसून चहा दे. ये तू बस ये तिथं. तू बस ये बस ये ना. जागा ठेवली ना आता. काय अरे यार मला बसू दे नाही, चहा फेकीन. ये दे तिथं चार. मला बसा लागेल, मला चार्जिंग लागते. हा ये बस ये. कोणच्याशी बोलायचं असतं एवढं काय माहिती. अरे बोलीन बघणार नाही. एवढं अजून त्याला बरं एवढं मोठं तांबे द्यायचं ना काय केवढं छान लिहितो. पहिले दे ना. बसून दे. नाही पहिले बसून दे. तू हात नको लावू. आई मा- दे ना इकडे ऋतिक. पहिले बसून मी साईडला. अरे होलशील चा त्यांच्या अंगावर. आज बस जा. बागी गण करतो का? ठीक आहे ना. बरोबर कसा चहा चांगला. पानसट वाटते मनात आली. मला बी दिस बघ नाही त्याला बोललो ए, चहा नका बरोबर पिऊ. नाही वाटत. तुळसा घे तुला तुळसा घे. दे बाबा दे. बोले चाय बोलो. बिस्किट सरक ना तिकडे. बिस्किट आहे आहेत का? काढ ना मग. दे ऋतिक तुळसा चाटा केली. नको नाही जाऊ ऋतिक तुळसा नाही चाटा जाऊ जा.
तुम्ही दिला कला मी बिस्किट येतो तू मला माहिती तुझे बिस्किट आण म्हणून मी तुझ्याला मंगला दे ना. तर मला खाऊच नाही चहा पिवायची. दादा. चल दादा प्लीज दादा तू चहा घेणार दादा हो ऋतिक दादा माझे वरले होते ना तुला दे ना बाबा शी बॅग दे ना ऋतिक. ते तिला बॅग देस ती तुमचं नखरे बंद करा आधी ऋतिक दे ना अरे बाबा आजपासून मागणी ना नखरं बोलतोय. बोललो तर बोललो कवा नखरं केलं? हे बाबा नाही लाईव्ह केलं. भांडा लाईव्ह भांडा तर तुम्ही इथे बघू शकता भांडण चालू आहे. तुम्ही एक काम कर बिस्किटचा पुडा काढ नंतर भांडा. ऋतिक दे ना थोडं चहा हे चालले तुझा बाई नुसता काढणार मग चहा दे थोडसा जे दे बाई थांब तुला तिथं थांब. पक्काचा पिऊ नको डायबिटीज बिवर ऋतिकला तुला. जे शुभ शुभ बोल ना मला बोललो तुला बोललो हा मग त्या- ऋतिक पाटील यांच्या डिमांड नुसार तरी बी साफ नाही होत. नाही होत अरे आत्महत्या मागली ती काच फक्त एक स्टोरी साठी 2 माणसं कामाला लावली ऋतिकने. हा तुम्ही बघला फक्त एक स्टोरी साठी जर स्टोरी चांगली नाही आली ते एक काम कर इकडच्या आत्महत्या सांगतोस थोडस इथून खाली पण झाडू मारला ना भारी होईल बसायला जर बरा होता. दादा चल ही कामं बी करायला लागली रेल्वेने पगार तरी द्यावा 10. पाणी कशाला चहा म्हणजे आई शपथ आईशी बेइज्जती. सगळं साफ. अरे बापरे ऋतिक सोबत जर तू ट्रेनच्या काचा पुसू शकते ना जर घरा गेल्यावर काही काम संगला गाडी घेतो. आता जी रील मध्ये क्लिअरिटी येईल बाहेरचा सीन सुंदर असा सीन येईल. अरे ती वाफ येईल आता इथं बघ कसली बाफ परोठ्यांची वा 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 नुसतं ताजं ताजं परोठे शी. खाशील हंत वाव ताजे ताजे ना खाशील का बोल तू पण काय मी नाही खाणार चट वा वा बस ना ऋतिक बस काच ऋतिक फुटेल. ऋतिक नाही पण आता खरंच क्लिअर झाली काच. ऋतिक लोक बोलतील का इसको भेजवा हमारे कोच में चल 500 रुपये एक का ट्रेनवाल्याने धावून गाडी तरी पाठवायची होती. कधीपासून सगळी झोपलेली सुंबरी गरम गरम दिला चाय बी नाही का नाही उठणार तुम्हाला तिघांना तो हा का? यो मला नाही शकला आलू पराठा बिरयानी नूडल्स ऑमलेट चालेल ना का चल ना चलो पिझ्झा खाऊन पिझ्झा खाऊन गरम होता बस इकडे चल. चलो आम्ही थोड्या वेळातच उतरणार आहोत आणि आम्ही असं ठरलोय की रात्री आपण वैष्णोदेवीचं दर्शन करायचं आहे म्हणून मग आम्ही झोपून घेत होतो आणि 1 आणि 2 मोदिका भाई मोदिका काय नाही हाय बोल. दुसऱ्या कोचमध्ये गेले मक्के खायला गेले आणि आम्हाला न सांगता गपचूप गेले मक्के खायला. मक्के धुवायला त्यांनी कसं काय केलं आणि एवढी मेहनत करून मका खायला घेतला पण मका असं असं ना वाटून खाल्ल्यावर सगळ्यांना मिळतं. तुमची नजरच खराब होती म्हणून ते मक्यानं लागली. माझ्या अंगावर नको बोलू. बस 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 शीत दिले जरा बस चांगला लागते. कसा लागला ना ऋतिक मका मका कसा लागला कोणात तरी बद्दुवा लागली मक्याना आणि एक थंड्याची बॉटल आणली कालपासून ती बॉटल मिरवते. कुठे बॉटल दाखवा आम्हाला पण नाही दिली काका बॉटल आताच आहे ती बघ लपवलेली बघ ठेवलेली काका. बघला देवाचं नव्हतं तुम्हाला म्हणून लपवून ठेवलेली. नाही हो काका या मनात तसा काय नाही चांगली मग तिने लपवली. लपवले तिने ठेवली अंदाज मध्ये इथं ठेवली ती पोरगी चांगली असं समजून आम्ही पण फसल्यावर आता आम्हाला समजलं की ती कवरी आवडी आहे. तिने मला सांगितलं सोनल ताईने का तो काही खायला जो उठशील तेव्हा मला पण उठव. खजूर खाते का
खजूर नाही चांगला काहीतरी चांगला नाही खजूर चांगला नाही आहे. बाजूवाल्याने पिझ्झा आणले त्याची slice आणून देऊ का? तुमचा जेवण कधी याचा उतराचा टाइम झाला आता. काय लास्ट स्टेशन आहे आमचा. जेवण विचारलं जेवण रिलॅक्स लास्ट स्टेशन सगळ्यांचा काय एकच आहे. काय ऐकत नाही माझं कान वाजवलं पाहिजे. तर बाम फेका पाहिजे ए अरे तू खजूर नाही खालास ते बी आहे बघ काय रे सोडून ते याच्याशी बांबूतून घ्यायचं टाकून. नाही ग तो असा पडून जरा हिंदी में लागा तो मेरे को समझता है, मराठी में नहीं. आता तुम्ही बोललो मराठी ट्रान्सफर चॅट जीपीटी स्क्रिप्ट ट्रान्सलेट करून देस ना सुन सुन ओ डाल मैं तेरे को बता दी लगा ओम नमः शिवाय अष्टोत्तर नामावली माला आवरा मोठा टाईप करता करता चॅट जीपीटी ट्रान्सलेट कर अरे बोल के डालो ना कोणीतरी वाटाण्यांची वो भाजी गूगल में बोलो क्या बोल ए तो के बोलासा ते बघ ऐकून घे ओम नमः शिवाय अष्टोत्तर सन नाम स्तोत्रम ना माळा माला मालाला बाबा पाहिजे का तुम्हाला अभ्यास करायला? नाही घेतला फोटो करून. आईशी नको बोलू त्यांना काही खायला बिलं तर माझ्या होईल. अष्टोत्तर स्तोत्रम माला ऐसा डालो ये हो जाए मीचा नंबर घेते मी घे बिंदास रित्वीला फोन करून सांगते तुझी मम्मी आईली बघ तू घे ना लवकर. ये ना वरती झोप काय येडी आहेस का अरे पण जर 5-10 मिनिटांनी ट्रेन थांबणार आहे तर का भांडता तुम्ही 5-10 मिनिटांनी 12:30ला थांबणार आहे. नाही यो आगला का काही भी भेटते रे आई, स्वतः मैत बनला भैयाजी वो ब्लँकेट दे दो ना. तू खाली का गेलेस मला ते सांग तू खाली का गेले मला ते सांग नाटक करतोस या ब्लँकेट घे, या चादरी घे. किती वेळ झोपायचं आपलं सांगा असं मग तिला काही गरज होती खाली अरे पण पाहिजे घ्यायचं. कापूस उडून काका घ्या ना बोला काही काका ए बाई हे नको अशी काय केला हिने चादरी बनी चादरी अरे निम्यांची चप्पल यार असं नको करू. पोपट पाय कसं चमकतान बघ चपला काही चमकतान रोलांडो तुझ्या वयावी इकडे खाली बस तांबर झोपूस तिला वरती जावाचं आहे, बाहेर झोपायचं आहे. पण मी आता आई शपथ काय केलंय ताई. ही चादर ले. हे दलिद्रिया झोपूस नाही हे वरती टाक ओय लोंढर इधर आ. झोपूस नाही थांब ग जरा बसायला टाका जनरल मध्ये बसल्यावर का कमी जॅक. हाय 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 डोकं का बाई ताई माझ्या पोटाचं पापड ओरायशी नको ओय बसू. जॅक. शी ऋतिक मार खाशील हा. अरे आखी धूल उडली यार काय पागल आहे जो का? माझ्या अंगावर अरे फेकेल ना काय नाही गिरी ओय लोंढर इथे आ. पंजाबीच गल कर दी. चला आम्ही पोचलो जम्मू तवी स्टेशनला. फायनली आमची ट्रेनची जर्नी संपली. आता उद्यापासून म्हणजे आज रात्रीपासूनच आपले साईट सीन चालू होतील. आपण जाऊया आधी पुढे. आई कसं कुठं? चला बाय बाय भेटू परत. तुझी मत जाओ, तुझी मत जाओ, हा. तुझी मत जाओ. एक्सेलरेटर आहे तो का पायाशी चढायचा एक्सेलरेटर नाही तर बाबा तो ठाण्याला आले. तर चला आम्ही जम्मू तावीला उतरलो आणि कटरासाठी गाडी केली आहे. आता पोचूया डायरेक्ट कटराला. बाई गेलं चला आम्ही पोचलो आता कटराला. उद्या सकाळी आम्ही लगेच उठून फ्रेश होऊन कटरा दर्शनासाठी निघणार आहे. त्यामुळे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वैष्णोदेवीचं दर्शन मिळेल. आता मी रूम दाखवली असती पण येताना पाऊस पडला आणि वरच्या बॅगा थोड्या भिजल्या. त्याच्यामुळे प्रत्येकाचे 2-2, 3-3 कपडे भिजलेत आणि त्यामुळे मग ते कपडे बॅगा वगैरे खोलल्यात. त्यामुळे मी रूम तुम्हाला उद्या दाखवेन. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये वैष्णोदेवीचं दर्शन करायला.